आज आपण बनवू पुलाव. त्यासाठी आपण इथे घेतलेले 1 वाटी बासमती तांदूळ आणि हे बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि त्यातलं खराब पाणी काढून टाकायचं. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदूळ आपले तर 2 वाट्या पाणी घालायचे. आता इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेले, त्याच्यामध्ये टाकू दालचिनी, तमालपत्र, भेंडी, इलायची आणि आपण हे धुतलेले तांदूळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. इकडे आपण 2 टोमॅटो कापून घेऊ आणि शिमला मिरची पण कापून घ्यायची. नंतर एक बटाटा पण आपल्याला वरची साल काढून कापून घ्यायचं आहे. इकडे तांदूळ थोडेसे शिजून घ्यायचे. कांदा कापून झालेला आहे आणि बटाटा पण कापून झालेला आहे आपला. आता कढईमध्ये तेल टाकू आणि अर्धा चमचा जिरं मोहरी टाकायचं. नंतर एक तमालपत्र टाकायचं त्याच्यामध्ये. थोडीशी दालचिनी टाकायची आणि एक भेंडी इलायची टाकायची आणि बारीक सोलून ठेवलेला कुटलेला लसूण टाकू. बारीक कापलेला कांदा आणि कांदा लसूण आपल्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा, थोडा लालसर होईपर्यंत. 2-3 हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आणि नंतर याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद, अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊन बारीक कापलेला टोमॅटो, शिमला मिरची आणि बटाटा टाकून द्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून थोडीशी वरून शेंगदाणे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, अर्धी वाटी, आणि 5 मिनटं झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची. 1 चमचा वरून थोडासा एव्हरेस्ट मसाला टाकायचा. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता आपली भाजी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जो थोडा अर्धवट शिजवलेला बासमती तांदूळ आहे तो टाकून द्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं. 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. अशा पद्धतीने पुलाव बनवून बघा, खूप टेस्टी लागतो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असा आपला पुलाव तयार झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ.